बाळकुम साकेत मार्गावर उभारण्यात आलेल्या त्रिमंदिराचा प्राणप्रतिष्ठापन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं पुढील 3 दिवस म्हणजेच 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत बाळकुम नाका ते कळवा क्रीक नाका या मार्गावर अवजड वाहतुकीला प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहतूक शहरातील पर्यायी मार्गावरून वळवण्यात येणार असून यामुळे पर्यायी मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे. बाळकुम येथील पालिकेच्या ग्लोबल इमारत परिसरात दादा भगवान परिवार, महावीर जैन ट्रस्ट आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिराची उभारणी करण्याचं काम 2.5 वर्षांपूर्वी हाती घेण्यात आलं. यातील त्रिमंदिराचं काम पूर्ण झालं असून त्याचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदल लागू केले. पुढील 3 दिवस म्हणजेच 30 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 1 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेपर्यंत बाळकुम नाका ते क्रीक नाका या मार्गावर अवजड वाहतुकीला प्रवेश बंद असणार आहे. ही वाहतूक शहरातील पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे. पोलीस वाहनं, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, प्राणवायू तसंच गॅस वाहनं, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आलं आहे. ठाण्यात शिवसेनेचा भगवा कायम, महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल. ठाणे महापालिकेत यंदाही शिवसेनेचाच भगवा कायम राहणार असल्याचा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय. महापौर पदासाठी शर्मिला पिंपळकर तर उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांचे अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. मागील काळात आधी जशी बिनविरोध निवडीची परंपरा राहिली आहे ती यंदाही कायम राहील असा विश्वास व्यक्त करत ते आलेलेच आहे तसं सूचक वक्तव्य खासदार म्हस्के यांनी केले. आजचा दिवस आनंदाचा असला तरी दादा यांच्या निधनामुळे कोणताही आनंद व्यक्त केला जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अर्ज भरण्यापूर्वी दादांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना भाजप युतीची सत्ता ठाण्यात कायम राहणार असून अंतर्गत बाबी योग्य वेळी समोर येतील असंही त्यांनी सांगितलं. काही औपचारिक प्रक्रिया बाकी असून त्या लवकरच पूर्ण होतील. पहिल्या महासभेत पदांची अधिकृत नेमणूक होईल आणि लवकरच याबाबत स्पष्टता येईल असंही त्यांनी नमूद केलंय. शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही ठाणेकरांसमोर गेलो होतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले 32 वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतोय आणि तीच परंपरा शिवसेना भाजप युती म्हणून या वर्षी सुद्धा आम्ही कायम ठेवलेले आहे. आणखी 5 वर्ष या महानगरपालिकेवरती शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे. आणि आज शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांचा शिवसेनेच्या आमच्या नगरसेविका आहेत त्यांचा महापौर म्हणून आज आम्ही अर्ज भरलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पाटील यांचा उपमहापौर म्हणून आम्ही अर्ज भरलेला आहे. आणि मला वाटतं की दुसऱ्यांदा मागच्या वेळी सुद्धा बिनविरोध एकही अर्ज महापौर आणि उपमहापौर करता भरला गेला नव्हता. तीच परंपरा यावर्षी सुद्धा तीच परंपरा आम्ही कायम ठेवू आणि शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील. आलेल्या जमा आहेत. आम्ही आतापर्यंत केलेलं काम आणि कामाची पोचपावती या ठिकाणी ठाणेकर जनतेने दिलेलं आहे. आज मोठा आनंद आम्ही व्यक्त केला असता परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचं जे दुर्घटना होऊन जो निधन झालेलं आहे त्यामुळे हा आनंद व्यक्त या ठिकाणी आम्ही करत नाही. दुःखाची चादर त्या झालर त्या आजच्या सोहळ्याला आहे. परंतु शासनाने ज्या काही जाहीर केलेल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात आणि त्यामुळे त्या आम्ही पूर्ण केल्यात. नगरसेवकांचे महापौर आणि उपमहापौरांचे फॉर्म भरण्या अगोदर आम्ही अजितदादा यांना शिवसेना भाजप युतीचे नगरसेवक यांच्या वतीने श्रद्धांजली सुद्धा आम्ही अर्पण केलेली आहे. किती वर्षासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील मुंब्रा येथून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. आईच्या कुशीत असलेली केवळ 3 महिन्यांची चिमुकली रस्ता पार करून देण्याच्या बहाण्यानं एका अनोळखी महिलेनं पळवून नेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या बाळाची आई अक्षरशः विव्हळत आहे. दरम्यान पोलीस या महिलेचा आणि बाळाचा कसून शोध घेत आहेत. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे आईच्या कुशीतून 3 महिन्यांची चिमुकली एका अनोळख्या महिलेनं पळवून नेल्याची घटना घडली आहे. मुंब्रा येथील खडी मशीन रोड अजमेरी टॉवर येथे राहणाऱ्या फरजाना मंसुरी वय वर्ष 22 या सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान आपली 3 महिन्यांची मुलगी आफिया हिला कुशीत घेऊन तर दुसरी 3 वर्षाची मुलगी सोबत घेऊन चुडा खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. खरेदी करून परत येताना रस्ता ओलांडत असताना 3 वर्षाच्या मुलीनं हट्ट धरला की आपल्यालाही कुशीत घ्यावे. दोन्ही मुलींना एकाच वेळी कुशीत घेऊन रस्ता ओलांडणं फरजानाला शक्य नव्हतं. या क्षणी एका अनोळखी महिलेनं फरजानाकडे येत आपण बाळाला धरतो, तुम्ही रस्ता पार करा असं सांगितलं. फरजानानं विश्वास ठेवून 3 महिन्यांची चिमुकली आफियाला त्या महिलेकडे दिली आणि मोठ्या मुलीला घेऊन पुढे गेली. मात्र ती महिला बाळाला कुशीत घेऊन थेट ऑटो रिक्षात बसली आणि घटनास्थळावरून फरार झाली. रस्ता ओलांडल्यानंतर फरजानानं मागे वळून पाहिले असता ती महिला बाळासह दिसून आली नाही. यानंतर फरजानाचा आणि कुटुंबियांचा आक्रोश सुरू झाला असून संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून यासोबतच मुंब्रा रेल्वे स्टेशनवरून कॅमेऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. बाळाचे आजोबा फिरोज मंसुरी यांनी घटनेच्या त्याच रात्री पोलिसांनी ऑटो रिक्षा चालकाला ताब्यात घेतल्याचं सांगितलं. चौकशीत त्या चालकानं संबंधित महिलेला मुंब्रा रेल्वे स्टेशनवर सोडल्याची माहिती दिली आहे. दरम्यान पोलीस 3 महिन्यांची चिमुकली आफिया आणि तिला पळवून नेणाऱ्या महिलेचा कसून शोध घेत आहेत. ठाणे महापालिका कलावंत जपणारी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचं प्रतिपादन. ठाणे महापालिकेच्या सेवेतील कर्मचारी अधिकारी हे सुद्धा चांगले लेखक, गायक आणि कवी आहेत. तसंच ठाणे महापालिका ही नेहमीच कलेचा आदर करत आली आहे. कलावंत आणि कला जपणारी महापालिका असा ठाणे महापालिकेचा नावलौकिक आहे, असं प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले. ठाणे महापालिकेच्या वतीनं मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्तानं विविध साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या शृंखलेतील कवी संमेलन 27 जानेवारी रोजी नरेंद्र वेळा सभागृहात पार पडलं. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचं स्वागत केलं. पत्रकार आणि कवी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून न्यूजलेस कविता असा लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या चमूला या निमित्तानं काव्य संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. गझलकार सुनील तांबे, वृत्तनिवेदिका आणि कवयित्री यामिनी दळवी, पत्रकार कवी सुरेश ठमके, पंकज दळवी आणि प्रशांत डिंगरकर यांनी कवी संमेलनात एकापेक्षा एक भावविभोर कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली.
कधी प्रेम, कधी उपहासात्मक वर्तमानावर बोट ठेवत, कधी व्यथावेदना, जीवन संघर्ष, जीवनातील शाश्वत सत्य, तर कधी नर्मविनोद अशा मानवी भावभावनांचा आविष्कार असणाऱ्या कविता या निमित्तानं या कवींनी सादर केल्या. गझल, हायकू, मुक्तछंद, वृत्तबद्ध आणि चारोळी असे कवितेचे विविध प्रकार हाताळणाऱ्या या कवींनी कवितेचा समृद्ध इतिहासही या निमित्तानं उलगडून दाखवला. गिरणगावातील कामगारांचा आवाज असलेल्या नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करून आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हे कवी संमेलन संपन्न झालं. ठाण्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, मागील महिनाभरात 2000 श्वानांचं लसीकरण. ठाणे महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. अशातच शहरातील विविध भागातील 6 जणांना भटक्या श्वानांनी लक्ष्य केल्यानंतर आरोग्य विभागानं लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यानुसार 14 नोव्हेंबरपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. अशातच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाल्यानं त्याचा फटका देखील या मोहिमेला बसलाय. मात्र असं असलं तरी मागील महिन्याभरात 2000 श्वानांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांचं लसीकरण मागील अनेक वर्षांपासून रखडले. यामध्ये या श्वानांकडून शहरात रस्त्यावरून चालताना किंवा मोटरसायकलवरून जाताना अंगावर धावणं, गाड्यांच्या मागे धावणं, घोळक्यानं हल्ले करणं अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यात. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक हे प्रमुख बळी ठरत आहेत. अशातच मागील काही महिन्यांपूर्वी शहरात 6 जणांना भटक्या श्वानांकडून चावा घेतल्याचंही समोर आले. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून भटक्या श्वानांची लसीकरण मोहीम 14 नोव्हेंबरपासून हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात आलेल्या भटक्या श्वानांना ओळखता यावं, श्वानांचं दुबार लसीकरण होऊ नये, श्वान लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांच्या गळ्यात विशिष्ट रंगांचा बेल्ट परिधान करण्यात येत आहे. त्यानुसार श्वानांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली असली तरी दुसरीकडे ठाणे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं लसीकरणास ब्रेक लागला होता. मात्र निवडणुका होताच पुन्हा लसीकरणास सुरुवात झाली. त्यानुसार मागील महिनाभरात 2000 श्वानांचं लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.